छत्रपती संभाजीनगर शहरात पहाटे 3च्या सुमारास रस्त्यावर कार उभी करून दारू पिणाऱ्या दोघांना सिडको पोलीस ठाण्याच्या रात्र गस्तीवरील पोलिसांनी ताब्यात घेतले। त्यांच्याकडे पिस्टल आढळून आले तर झडती दरम्यान 15 कटर ब्लेड आणि 3 कटरही सापडले। आरोपींनी पोलिसांशी हुज्जत घालत धमक्याही दिल्याचं समोर आलं। तर या कारवाईत खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर बाहेर आलेला आरोपीही सापडला। 12 जानेवारी रोजी पहाटे 3च्या सुमारास जिगीषा स्कूल ते सनी हॉटेल रस्त्यावर N7 सिडको परिसरात रात्री गस्तवर असलेल्या पोलिसांना संशयास्पद कार दिसली। कारमध्ये बसून दोघे दारू पित होते। पोलिसांनी कार जवळ जाऊन तपासणी केली असता एकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी तात्काळ त्याला पकडले। त्याच्या सीटवरच पिस्टल दिसून आले। त्यानंतर दोघांची झडती घेतली असता पिस्टलसह 15 कटर ब्लेड आणि 3 कटर जप्त करण्यात आले। आरोपींनी रस्त्यावरच गोंधळ घालत पोलिसांना धमकावण्याचा प्रयत्न केला। धमकी आरोपी रविनाथ बर्डे याने दिल्याचं पोलिसांनी सांगितलं। दरम्यान पोलीस निरीक्षक अतुल एरमे यांच्या माहितीनुसार आरोपी रविनाथ रामकृष्ण बर्डे याच्यावर डिसेंबर 2024 मध्ये बेगमपुरा पोलीस ठाणे येथे खुनाचा गुन्हा दाखल आहे। हर्सुल जेल समोरील मैदानावर दिनेश उर्फ बबलू मोरे याचा चाकूने भोसकून खून करण्यात आला होता। त्या प्रकरणात तपासादरम्यान बर्डेचं नाव निष्पन्न झालं होतं आणि तो जामिनावर बाहेर होता। ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक एकनाथ चव्हाण, अंमलदार विनोद खरात व रात गस्तीवर असलेले उत्तम जाधव यांनी केली आहे।